हाय. खूप मला माहिती आहे खूप वेळ झाला मी काही व्हिडिओ वगैरे टाकलेलं नाही कारण माझी सुरुवात आहे, मला काही सुचत नाही काही करायचं म्हणून. सो आज मी असा विचार केला की मी असे बरेच व्हिडिओ बघितलेत की ते आपला गो टू मेकअप किंवा आपलं एक स्किन केअर रूटीन असं काहीतरी शेअर करतात. सो मलाही इच्छा झाली की काहीतरी असंच शेअर करायची. सो मी एरवी कुठे जाताना फॉर एक्झाम्पल कॉलेज किंवा असंच बाहेर काही सामान वगैरे आणायचं असेल जाताना जे स्किन केअर करते, म्हणजे ॲक्च्युली मी फक्त स्किन केअरच करते जर असं कुठे ठिकाणी जायचं असेल. पण जर लग्नाला जायचं असेल, कुठल्या इव्हेंटला जायचं असेल, कुठल्या शोला जायचं असेल, मूवीला पण जायचं असेल, तर मी जो मेकअप करते तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. डोंट वरी, मी काही बेसिक जास्त मेकअप करत नाही कारण मला मेकअप आवडत नाही एवढा करायला. मला नॅचरल ठेवायला आवडतं जी माझी स्किन टोन आहे. आणि मला बऱ्याच वेळेला भीती वाटते की जे मेकअप करतात ते आपल्या स्किनवर खूप फाउंडेशन असल्यामुळे तो आपण नॅचरल ग्लो किंवा आपला कलर जो स्किनचा आहे तो दिसत नाही, म्हणून मी अवॉइड करते. पण मी आता कुठे सुरू केलं आहे थोडं थोडं करायला. सो मी जेवढं करते ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते विथ प्रोडक्ट्स. सो मी काहीच माझ्या पैशांनी घेतलेले प्रोडक्ट्स नाही आहेत, ते माझ्या मम्मीच्या पैशांनी घेतलेले आहेत, अजून मी कमवत नाही. सो मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी काय काय करते. सो आपण सुरू करूयात. तर पहिलं तर मी स्किन केअरमध्ये सिरम लावते. हे मी हायफिनचं सिरम मागवलेलं, हे वालं कसं करतात, हां असंच ना. हां, हे हायफिनचं सिरम मागवलेलं, गोल्डन आर ग्लो सिरम. आणि याच्यामध्ये खूप खूप चांगल्या गोष्टी आहेत, म्हणजे मला तरी खूप आवडलं. आणि कधी कधी माझं असं होतं की थोडीशी स्किन चिपचिपी होते, अशी स्टिकी होते. पण मला आता ऑब्व्हियसली एक्सप्लोअर करायचं आहे सिरम्सच्या बाबतीत, कारण मी बऱ्याच लोकांना बऱ्याच व्हिडिओज टाकताना बघितले की हे वापरा ते वापरा. पण सध्या हे संपेपर्यंत तरी मी दुसरं मागवू शकत नाही, त्यामुळे मी ते नाही मागवलं. आणि बरेच ऑप्शन सेव्ह करून ठेवले आहेत की मला हे मागवायचं आहे. मग तसं, कारण हे थोडंसं थिक टेक्स्चरमध्ये आहे आणि मला असं थोडंसं वॉटरी टेक्स्चरमध्ये हवं आहे, जे लगेच अब्झॉर्ब होईल. नो डाऊट हे पण अब्झॉर्ब होतं लगेच, पण मला एक्सप्लोअर करायचं आहे म्हणून मी हे जेवढं वापरता येतं तेवढं वापरते, म्हणजे पटापट संपेल. थोडंसंच बाकी आहे खरं तर बघायला गेलं तर, पण ठीक आहे, संपलं की लगेच मागवता येईल. सो मी हे सिरम अप्लाय केलेलं आहे. बेसिकली मी माझ्या स्किनवर डाग नाही आहेत सिरम वगैरे अप्लाय करायला, पण मी एक रुटीन म्हणून अप्लाय करते. तर हे अप्लाय फर्स्ट ऑफ ऑल स्वतःचं तोंड धुवा. हे मी तरी हिमालयाचं फेसवॉश वापरते कारण ते खूप कूल आहे, थंड थंड वाटतं आणि सो मी एकतर दोन गोष्टी प्रिफर करते बाहेर जाताना, एकतर सनस्क्रीन तरी किंवा मॉइश्चरायझर तरी. सो हे तर बेसिकली पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. कसं करतात हे, असं क्लिअर कसं होतं यांचं? हां, झालं. येस, हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे. आणि हे मला ॲक्च्युली माहीत नाही, शिया बटर हँड क्रीम अँड बाथ बॉडी वर्क्स असं काहीतरी आहे, जे गिफ्ट मिळालेलं आहे मला. पण हे खूप चांगलं आहे, ह्याचा फ्रेग्रन्स खूप चांगला आहे, त्यामुळे मला वापरायला फार आवडतं. सो मी कधी कधी सनस्क्रीन अप्लाय करते बाहेर जाताना, पण आता मी काय करत नाही कारण आता मी घरीच आहे. सो मी मॉइश्चरायझरवर भागवते सगळं. तर हे मॉइश्चरायझर ॲक्च्युली मी आधी हायफिनचंच वापरायचे, पण मला हायफिनचं आवडलं नाही टू बी ऑनेस्ट, म्हणून ते असंच आहे. सो मी हे सुरू केलं. साधं आहे, कुठल्याही मेडिकलमध्ये मिळतं, त्यामुळे मला हे का आवडलं तर हे खूप कूल आहे, लाईट वेट आहे फार. आणि इव्हेंच्युअली स्किनला खूप थंड थंड वाटतं हे लावल्यानंतर. सो मला हे असं लावल्यावर असं थोडंसं मसाज करायला आवडतं, म्हणजे ते कसं आपण म्हणतो ना
की थंड पाण्यामध्ये डोकं टाकलं की आपले स्किनचं ब्लड्स वगैरे असं ते जागे होतात असं काहीतरी म्हणतात आणि आपली चीक्स इव्हेंच्युअली पिंक पिंक दिसायला लागतात. सो मी ते कधी ट्राय नाही केलं आहे, पण मला असं कधी कधी जाणवतं की ह्यामुळे असं होऊ शकतं. सो मी केलं आणि खूपच असं फ्रेश वाटतं हा मॉइश्चरायझर लावला. सो मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. सो आधी माझं मेकअप रुटीन म्हणजे हे सिरम लावलं, मॉइश्चरायझर लावलं की झालं, ब्लश लावायचं, मस्कारा लावायचं आणि संपला विषय, तो हे असायचं. पण मी हा एक प्रोडक्ट बघितला प्लिक्सचा वॉटरमेलन टिंट ट्विस्टचा, जे कलर अडॅप्टिंग सनस्क्रीन आहे. तर इव्हेंच्युअली ते सनस्क्रीन पण आहे आणि फाउंडेशन पण आहे. सो मी तुम्हाला दाखवते की ते कसं वर्क करतं. कारण म्हणजे हे आहे ते, सॉरी दाखवलं नाही ना, हे बघा हे आहे ते. सो हे मी किती 1 महिना वगैरे झाला असेल की मी वापरते हे. आणि ह्याचं टेक्स्चर खूपच पातळ असं आहे, पाण्यासारखं असं दिसतं ते व्हाईट कलरमध्ये. आणि हे असं लावू शकतो आपण. मी टू बी ऑनेस्ट जास्त लावायचं प्रिफर करत नाही, कारण पर्सनली मला फाउंडेशन हा प्रकार आवडत नाही आणि हे फाउंडेशनचं अर्ध काम करतं. सो मी हे लावते कारण ह्याच्यात थोडंसं सनस्क्रीन आहे. हे बघा, इट अडॅप्ट्स युअर स्किन कलर बेसिकली and it works as a sunscreen also. दिसतंय तुम्हाला इव्हेंच्युअली एक कलर चेंज झालाय चेहऱ्याचा. माझा आरसा खूप लांब आहे, सो मला फोनमध्ये बघूनच जे काय करायचं ते करावं लागतं. सो या येस. सो मी पूर्ण ग्लो असा हे केलेला आहे. एक टिश्यू घेते. सो हा आहे माझा नॅचरल, म्हणजे ह्या स्किननी अडॅप्ट केलेला, पण मला असं कळत नाही, सो मी आरसा लागतो. तर हे असं हे ॲक्च्युली काम करतं फाउंडेशनचं. सो हे काय प्लिक्सचं आहे, हे मी या नायकावरनं ऑर्डर केलेलं आणि खूप रेकमेंडेशन्स बघितले मी इन्स्टाला ह्याबद्दल, त्यामुळे माझी इच्छा झाली, इन्फ्लुएन्स झाले मी ऑर्डर करायला, त्यामुळे मी ते ऑर्डर केलं. आता ह्यानंतर माझं काही नसतं, कारण हे सनस्क्रीनचं पण काम करतं आणि फाउंडेशनचं पण, त्यामुळे मी काही ह्याच्यावर लावत नाही, कन्सिलर नाही किंवा काही नाही. कारण मला मला माहिती आहे हे डार्क सर्कल्स लपवायला काहीतरी केलं पाहिजे, पण मी अजूनपर्यंत काय असं एक्सप्लोअर केलं नाही की जे मी करेन. फॉर एक्झाम्पल मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावते, ही कसली आहे काय कळत नाही आहे, हुडा कलर सिंगल पावडर असं काहीतरी नाव आहे. हे मी बोरिवली स्टेशनवरनं घेतलं आहे. सो मी पावडर लावते. जस्ट फॉर द सेक की स्किन आपला चेहरा जर असं सॉफ्ट जाणवावा. तरी माझ्यावर कमेंट केली खाली, आमच्या बिल्डिंगमध्ये खूप मुलं खेळत आहेत, त्याचा आवाज असेल. सो हे मी असं पावडर अप्लाय करते हाताने, नंतर थोडीशी असं स्प्रेड करते.
ह्यानंतर माझ्या ह्या स्किनवर काहीही अप्लाय होत नाही, ओनली अँड ओनली ब्लश. पण आता माझ्याकडे ब्लश खरं तर 2 आहेत. हे मी आलिया भट्टचं एक स्किन केअर रुटीन किंवा गो टू मेकअप रुटीनचा व्हिडिओ बघितलेला यूट्यूबवर, ज्याच्यावर तिने स्विस ब्युटीचं क्रीमेटअप ब्लश विथ शिया बटर हे असं वालं जे असतं ते तिने दाखवलेलं. सो मी हे बघितलं ऑर्डर केलं आणि हे अगदीच संपत आलं आहे. तुम्हाला दिसत असेल याची कन्सिस्टन्सी. आणि हे मी वापरते, पण हे मी खूप पुरून वापरते. हे मी कधी वापरत असेल जर मी लग्नाला जात असेल किंवा नॉर्मली कुठे जात असेल तर मी हे वापरते. हे अप्लाय करताना हे 2 बोटांच्या मध्ये घेऊन फक्त इथून असं जायचं, म्हणजे W करायचा प्रॉपर. ह्या ब्लशनी मी ते म्हणजे बोलतो ना आपण तो रुटीन फॉलो करते W वाला. पण ह्याच्याने खूप स्वीट दिसते, आपला स्किन खूप छान दिसते. आणि फॉर एक्झाम्पल जर मी कुठे आता जात असेल तर मी अगदीच लग्न असेल तर वापरते, तर मग मी हा वापरते. हा मला गिफ्टेड आहे म्हणून मला ह्याचं नाव अजूनपर्यंत माहीत नाही आहे. सो मी ह्याच्यासाठी नॉर्मल हाताने पण लावते किंवा असं कोणतं हे असेल तर ह्याच्याने पण मी करते. सर मी आता हे घेतलं ह्याच्यामध्ये, तर मी ह्याचा खूप लाईट कलर आहे जो खूप लाईट दिसतो आणि मला इथे अप्लाय करायला आवडत नाही ब्लश कधी कधी, कारण मग माझा चेहरा खूप असा गोल दिसतो. माहिती आहे मला तुम्हाला दिसणार नाही कारण हा खूप लाईट कलर आहे. याच्याने ब्लाइंड -+ तुम्हाला असं काहीतरी दिसत असेल. सेम मी ह्या गालावर पण करते. ओके, सो या हा मी ब्लश अप्लाय करते कुठे जायचं असेल तर. आणि तेच मी माझ्या आयशॅडोवर पण अप्लाय करते. सो ते आयशॅडो तर मी हातानेच अप्लाय करते प्रॉपर. आणि खूप वर्ष झाले मी हे वापरते, पर्टिक्युलर प्रोडक्ट वापरते. माझ्याकडे अजूनपर्यंत एकही आयशॅडो पॅलेट नाही आहे आणि मला ते घ्यायचं आहे. आणि मला जास्त कलरफुल आईज आवडत नाही, मला स्मोकी आईज आवडतं. सो मी त्यानुसार एखादं पॅलेट सिलेक्ट करून ते मागवेन, म्हणजेच नेक्स्ट वीक. सो हे मी ब्लश थोडासा आणि माझा आयशॅडो अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी सांगायचं विसरले की फक्त पॉन्ड्सचाच चांगला नाही आहे मॉइश्चरायझर, निव्हियाचं पण चांगलं आहे. म्हणजे बेसिकली जे आपण थंडीत वापरतो स्किन रफ होते म्हणून, तर निव्हियाचं पण मॉइश्चरायझर खूप चांगलं आहे. त्यामुळे आपल्याला ते खूप असं छान वाटतं. तर हे आपलं शायनिंग मारायला म्हणून करायचं काहीतरी. मला जेन्युइनली कुठलाच ब्रश वापरता येत नाही खरंच. सो हे आपलं झालेलं आहे अप्लाय करून. सो नेक्स्ट स्टेप इज मस्कारा. मी आधी ॲक्च्युली लायनर, काजळ असा प्रकार लावायचे. अजूनही माझ्या पाऊचमध्ये लायनर आणि काजळ आहे. सो माझ्या मूडवर आहे, जर मला लायनर लावायचं असेल तर मग मी लायनर लावते. पण मला आधी लायनर सूट करायचं. आत्ता मला कधीतरी मस्कारा जेव्हापासून मस्कारा लावायला लागले तेव्हापासून मला लायनर लावावं असं वाटत नाही, कारण जे लायनर टेक्स्चर देतं डोळ्यांना तेच मस्कारा देतं. त्यामुळे मला असं वाटलं की वाय नॉट स्किप लायनर. पण मस्कारामध्ये आपण खूप छान दिसतो. त्यामुळे असं नाही की मी कधीच लावायचे नाही लायनर, मी मस्कारा कधीच लावायचे नाही. मी मस्कारा सुरू केलं आहे लावायला, कारण डोळे खूप मोठे आणि असे छान दिसतात. लेन्सेस पण मी लावते, पण मी खूप युजली अशी लेन्सेस लावते, तुम्हाला नाही आवडत. सो ह्याचा अर्थ असा आहे की हे मार्सचं
लेंथ अँड व्हॉल्यूम डबल ट्रबल असं मस्कारा आहे हे वालं. सो हे असं आहे की याच्यात स्टेप 1 स्टेप 2 अशी लेंथ आहे. हे जे खालचं आहे ब्लूवालं ते आपल्या लेन्सेसना एक व्हॉल्यूम देतं छान असं, आणि हे जे वरचं आहे ते आपल्या लेन्सेसना सेपरेट करतं. जसे आपले आयलॅशेस आहेत तसं ते सेपरेट करतं. सो हे दोन खूप चांगले आहेत. हे पण माझ्याकडे मस्कारा आहे. आणि हे जे मी माझं गो टू मस्कारा आहे ते म्हणजे हे स्टेज ब्युटीचं, याच्यावरचं सगळंच निघून गेलं आहे जे लिहिलेलं असतं ते. हे स्टेजचं आहे मस्कारा आणि हे पण खूप चांगलं आहे. हे मी नॉर्मली कुठे कॉलेज वगैरे जात असेल तर हे मी वापरते. पण ह्याच्यामध्ये लेंथ आणि व्हॉल्यूम नाही आहे, पण हे वॉटरप्रूफ मस्कारा आहे. हे तुम्ही पाणी लावल्याशिवाय, तुम्ही काही लिक्विड लावल्याशिवाय हे निघणारच नाही, त्यामुळे तुमचे डोळे तसेच राहतील. सो हे मी नाही अप्लाय करते आता, मी हे अप्लाय करून दाखवते तुम्हाला. तर हे जो व्हॉल्यूम आहे तो, आता मी आरसा घेते कारण आरशाची गरज आहे. सो माती खाल्लेली आहे. तो या बॅग ते जे लागलेलं ते मी पुसलेलं आहे आणि एका दुसऱ्या डोळ्याला लावते. सो या माझं हे खालचं व्हॉल्यूम मला मस्कारा लावून झालेलं आहे. इफ यू कुड सी दिस लेंथ, मला ब्राईटमुळे दिसत नसेल तर हे मी वरचं लावते, विच इज नॉट अ गुड. तर हे आपल्या लॅशेसना डिफरेन्शिएट करतं. सो सो हिअर आर माय लॅशेस. मला एवढे दिसत नसतील ते कारण माहीत नाही का. सो हे मी लॅशेस म्हणजे माझं मस्कारा लावलेला आहे. त्यानंतर उरतं म्हणजे काय तर विच इज द लिपस्टिक. आता माझी स्किन खूप लिप्स खूप रफ झाले. सो आय वुड सजेस्ट की मी थोडंसं वॅसलीन लावलेलं पण ते सगळं अब्झॉर्ब झालं. हां, माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे विच इज द स्विस ब्युटी मॅट अँड ब्लर बाम. हे पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं. हे असं दिसतं. येस, तर हे असं हा प्रोडक्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्किन खूप ऑइली असते काही लोकांची. सो स्किन ऑइली असल्यावर आपल्याला कळत नाही की कसं काय करायचं किंवा कसं ऑइल घालवायचं आणि आपण असंच पुसतो सगळं. सो मग तो सगळा मेकअप उतरून जातो जेवढा पण आपण लावलेला असतो. सो हे असं आहे की ब्लर बाम आहे, असं दिसतं. असं ब्लर, ह्याला काही शेड नाही आहे किंवा काही नाही आहे. सो हे आपण फक्त असं टॅप करायचं, त्याच्यामध्ये असं स्पंज दिलेला असतो, असं टॅप करायचं आणि हे फक्त असं आपल्या फेसवरनं ठेवायचं. आता माझं स्किन ऑइली झालेली नाही आहे त्यामुळे तुम्हाला फरक नाही कळणार त्याच्यातला. सो हे आपल्या स्किनचं ऑइल अब्झॉर्ब करतं आणि आपलं स्किन मॅट दिसते, म्हणजे आपला फेस मॅट दिसतो. सो माझ्याकडे लिपस्टिकमध्ये खूप ऑप्शन्स आहेत. तर मी आता गो टू म्हणून लिपस्टिकमध्ये हे 3 वापरते. हे 3. सो हे आहे मॅट लुक पावडर लास्ट असं वापरते मी कुठलं तरी. हे मी स्टेशनवरनं घेतल्याचं, कलर मला खूप आवडला म्हणून. हे एक आहे मार्सचं मॅट मूस शेड 11. हो, शेड 11 हे वालं. आणि हे इनसाईडचं एक लिपस्टिक आहे शेड 13 मुडी.
सो मला बेसिकली न्यूड लिपस्टिक्स लावायला खूप आवडतात, कारण माझ्या फेसला न्यूड लिपस्टिक्स सूट करतात. डार्क लिपस्टिक पण करतात, पण युजली मी डार्क लिपस्टिक्स नाही वापरत. सो आता मी जे वापरणार आहे ती आहे लिपस्टिक इनसाईटची न्यूड आणि मार्सची. सो मी हे दोन्ही मिक्स करणार आहे. कसे ते मी तुम्हाला दाखवते. सो दिस इज माय लिपस्टिक. आणि मी खूप रफ असते मेकअपच्या बाबतीत, म्हणजे असं कसं हलवायचं कामली मला करता येत नाही. ॲक्च्युली मेकअप कामलीच करायचा असतो शांत होऊन, पण मी सवय नाही मला शांत करायची. हा न्यूड कलर आहे, तर ह्याच्यावरच मी तो मार्सची लिपस्टिक लावणार आहे. आणि मला इनसाईडचा ब्रँड खूप आवडतो, कारण इनसाईडचा ब्रँड टिकतो दिवसभर, सतत लावावं लागत नाही. आणि मार्सचा सुद्धा जी मी आता मागवली ती, कारण मी खूप व्हायरली बघितली रील्सवर हे लावताना, त्यामुळे माझी इच्छा होती की एवढी ब्रँड दिसते मग मागवा म्हणून ना. ही जस्ट मी टॅप करणार आहे आणि माझ्या लिप्सनी स्मच करणार आहे. सो हे 2 लिपस्टिक्स मी तुम्हाला आता लावून दाखवले. तुम्हाला काही फरक दिसत असेल की नाही आय डोंट, पण मी केला थोडाफार. मला माझ्या लॅशेसमध्ये थोडासा फरक दिसतो. मी आयब्रोज कधीच प्रिफर करत नाही असे आयब्रो पेन्सिल वगैरे करायचे, कारण मला पर्सनली आयब्रो पेन्सिल आवडत नाही, कारण मला त्यासाठी मी ॲग्री बर्डसारखी दिसते जेन्युइनली. आणि माझ्या बहिणीला पण तेच वाटतं. सो मी नाही वापरत आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रोचा जो कोम येतो ते सगळं मी नाही वापरत. पण मी आता आय शॅडो वगैरे वापरायचा विचार करते. सो मी ते मागे. सो हा होता माझा गो टू इव्हेंट मेकअप, जो मी कधीही कुठेही जाताना हा अप्लाय करून जाते. सो तुम्हाला जर मला सजेस्ट करायचं असेल ह्यात काही ॲड करायचं तर तुम्ही माझ्या कमेंट्समध्ये सांगू शकता.